नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि खूप जणांना अवघड जाणारा विषय म्हणजे इंग्रजी व्याकरण. आणि या इंग्रजी व्याकरणाला सोपं करण्यासाठी जसं आपण MPC मेड सिम्पलमध्ये सांगतो की आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSCची तयारी सोपी करण्यासाठी MPC एक्झाम मंत्रा, MPC मेड सिम्पल पूर्वीचं खूप वेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेऊन येत असतात. त्यातलाच एक भाग म्हणून की पुढे येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षा असतील, म्हणजे सरळ सेवा असेल, कंबाईन म्हणजे संयुक्त गट क गट ब मुख्य परीक्षा असेल, व इतर सगळ्या परीक्षा ज्याच्यामध्ये इंग्रजी ग्रामरचं ऑब्जेक्टिव्हचं व्याकरण आपल्याला महत्त्वाचं आहे, त्या इंग्रजी विषयाला सोपं करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडल्या जात आहेत प्रगती मॅडम, ज्यांना मागच्या एक 5 ते 7 वर्षामध्ये शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि विषयावर अत्यंत चांगली पकड, म्हणजे ओरिजिनल ज्याला टीचर आपण म्हणतो, स्क्रिप्टेड नाही, ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, ओरिजिनल इंग्लिशचे जे काही सोर्सेस आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे आणि स्वतः एक काही गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत ज्यांचं खूप चांगलं कंट्रोल त्या ठिकाणी इंग्रजी विषयावर आहेत, ते आपल्याला इथून पुढे इंग्रजीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर एक एक टप्प्याटप्प्यानं छोटे छोटे विषय आपण त्या ठिकाणी शिकवले जाणार आहेत, तुम्हाला सांगितले जाणार आहेत, त्याच्यावरचे प्रश्न देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. तर तुम्हाला निश्चितपणे याच्याविषयी काय वाटतं तुम्ही कमेंट करून निश्चितपणे सांगू शकता. मी विनंती करेल प्रगती मॅडमला की मॅडम प्लीज कंटिन्यू विथ नाऊन, जो सगळ्यात बेसिक विषय आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करतोय. प्रगती मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू सर. आता सरांनी सांगितलं की कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला इंग्लिश ग्रामर हा विषय कंपल्सरी असतो आणि सगळ्यात हाय स्कोरिंग सब्जेक्ट ॲक्च्युली हा आहे. पण आपल्याला असं असतं की आत्तापर्यंत आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा आम्हाला इंग्लिशची भीती वाटते, यामुळे खूप विद्यार्थी इंग्लिशचा अभ्यास करताना सुरुवातीला कॉन्फिडन्स नसतो म्हणून घाबरतात आणि त्यामुळे ते जिथे हाय स्कोअर करू शकतात तिथे ते चुकतात. पण आपल्याला हीच भीती घालवायची आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या या एक्झाम मंत्राच्या आपल्या या चॅनलवरती कंटिन्यू तुम्ही हे लेक्चर्स अटेंड करा. आज आपण एकदम सोपा टॉपिक जो आहे ग्रामरचा तो बघूयात. पहिला टॉपिक आहे नाऊन. नाऊनची आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहे. त्यानंतर आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे MPSCनी कंडक्ट केलेल्या पेपर्समध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपण बघूयात आणि शेवटला तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूयात आज आपल्या टॉपिकला. टॉपिक आहे नाऊन. आता नाऊनची जर आपण डेफिनेशन बघितली तर नाऊनची डेफिनेशन आहे, नाऊन इज अ वर्ड यूज्ड ॲज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर अ थिंग. कुठल्याही वस्तूला, जागेला किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण म्हणतो नाऊन. आता नाऊनचे काही टाईप्स असतात, ठीक आहे. टाईप्समध्ये आपण बघितलं तर कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, हे असे आपण 5 टाईप्स केलेले असतात नाऊनचे. आता कुठल्याही वस्तूला दिलेलं नाव, कुठल्याही व्यक्तीला दिलेलं नाव किंवा कुठल्याही स्थळाला दिलेलं नाव म्हणजेच काय तर नाऊन. पण हे नाऊन जे आपण वापरलेलं असतं ते युजली कॉमन नाऊनमध्ये आपण एखाद्या ढोबळमानाने कुठलीही वस्तू ज्याला आपण वर्णन करू शकतो, ज्याबद्दल अधिक माहिती देऊ शकतो, त्या व्यक्तीला किंवा त्या स्थळाला दिलेलं नाव आहे ते आपण कॉमन नाऊनमध्ये कन्सिडर करतो. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बॉय आणि गार्डन असे 2 एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. बॉय हे एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे पण तो मेल आहे, बरोबर. मग इथे हे जे बॉय आहे हे कॉमन नाऊन आहे. आपण इन जनरल प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक मुलाला कॉमनली नाव दिलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण नाऊन, कॉमन नाऊन म्हणतो. त्यानंतर गार्डन हे एका प्लेसचं नाव आहे, बरोबर. ही एक प्लेस आहे पण ही कॉमनली आपण म्हणू शकतो की एक गार्डन आहे, बगीचा आहे, बाग आहे. हे ढोबळमानाने आपण सर्रासपणे ज्या वस्तूला नाव दिलेलं असतं ते झालं कॉमन नाऊन. जर आपण प्रॉपर नाऊनचा विचार केला तर त्यामध्ये आपण इथे स्पेसिफिक व्यक्ती, स्पेसिफिक स्थळ या जर गोष्टींसाठी आपण नाव दिलं असेल तर त्याला म्हणायचं प्रॉपर नाऊन. प्रॉपर म्हणजे स्पेसिफिक, ओके. आता तुम्ही बघितलं तर बॉय म्हणजे कुठलाही मुलगा. पण जर आपण एक्झाम्पल द्यायचा विचार केला, आपण जर म्हटलं प्रशांत, तर आता प्रशांत हे एका स्पेसिफिक विशिष्ट मुलाचं नाव आहे, त्यामुळे प्रशांत काय झालं, प्रॉपर नाऊन झालं, ठीक आहे. आणि असंच जर तुम्ही आता गार्डन म्हटलं तर कुठलंही गार्डन होऊ शकतं, कॉमन नाऊन. पण जर आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल जॉगर्स बाग किंवा मग पटवर्धन बाग, तर यामध्ये आपण त्या गार्डनला स्पेसिफिकली एखादं नाव दिलेलं आहे, प्रॉपर त्याचं नाव आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, प्रॉपर नाव. त्यानंतर आहे मटेरियल नाऊन. आता मटेरियल नाऊनमध्ये कसं असतं, कुठल्याही वस्तूला बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरतो त्याला म्हणायचं मटेरियल नाऊन, ठीक आहे. तुम्हाला रॉ मटेरियल शब्द माहिती असेल.
सो रॉ मटेरियलला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये मटेरियल नाउन असं म्हणू शकतो. आता टी, कॉफी, मिल्क, शुगर या पद्धतीचे हे जे काही मटेरियल्स आहेत जे वापरून आपण इतर कुठली तरी नवीन वस्तू बनवतो त्या सगळ्यांना आपण मटेरियल नाउन म्हणू शकतो. त्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन हे नेहमी समूहासाठी वापरलेलं असतं. ठीक आहे. एखाद्या समूहाला एकत्रितपणे संबोधण्यासाठी आपण जेव्हा एखादं नाव देतो त्या विशिष्ट समूहाला त्यावेळेस आपण त्याला इथे कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलेलं असतं. आता कलेक्टिव्ह नाउनमध्ये खूप कलेक्टिव्ह नाउन्स असतात. फॉर एक्झाम्पल आता ॲम्ब्युश हा शब्द आहे. ठीक आहे. ॲम्ब्युश याचा अर्थ काय होतो? गट. पण कोणाचा गट असतो? ॲम्ब्युश ऑफ टायगर्स. जर आपण क्रो हा शब्द कॉमन नाउन म्हणून वापरला असेल, क्रो म्हणजे एक बर्डचं नाव आहे, कावळा, पण त्याचा जर एखादा समूह असेल तर आपण त्याला फोक नाही म्हणत, आपण या ठिकाणी मर्डर ऑफ क्रोज असं म्हणतो. ठीक आहे. इथे हे प्लुरल करावं लागतं, ते होईल मर्डर ऑफ क्रोज. ठीक आहे. तसंच आपल्याला आर्मी सुद्धा म्हणता येतं, आर्मी ऑफ अँट्स, किंवा मग टीम असेल, टीम. हे सगळे काय आहेत? कलेक्टिव्ह नाउन्सचे एक्झाम्पल आहेत. क्रू, टीम, ग्रुप, त्यानंतर आपण त्याला आर्मी, असं सगळे जे काही शब्द आहेत हे काय झाले? कलेक्टिव्ह नाउन. ठीक आहे. आणि शेवटचा जो टाईप आहे नाउन्समधला तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला आत्तापर्यंत असं माहिती असतं की एखादी गोष्ट आपण वर्णन करू शकतो, पण ती फिजिकल फॉर्ममध्ये आपण ॲक्च्युली दाखवू शकत नाही. म्हणजे मी आता तुम्हाला सुंदर मुलगी असं जर म्हटलं तर आपण त्याला ब्युटिफुल गर्ल असं म्हणू शकतो. बरोबर. याला आपण मराठीमध्ये सुंदर हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. पण जर आपल्याला सौंदर्य म्हणायचं असेल, सौंदर्य, त्या मुलीचे सौंदर्य असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर या ठिकाणी सौंदर्य हे आपण फिजिकली दाखवू शकतो का? नाही. म्हणजे आपले जे काही सिक्स सेन्स असतात किंवा आपले जे काही सेन्स ऑर्गन्स आहेत त्या सगळ्यामध्ये आपण ती इमॅजिन करू शकतो, पण ते प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, नॉट इन फिजिकल फॉर्म. त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन दिलेलं असतं. मग यामध्ये सौंदर्य म्हणजे काय? सुंदरता. मग ह्याला आपण ब्युटी असं हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन दिलेलं आहे. ब्युटिफुल म्हटलं तर ते काय होईल? ॲडजेक्टिव्ह. आणि जर ब्युटी म्हटलं तर ते असणार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्याचबरोबर तुम्ही ब्रेव्हरी हा सुद्धा एक शब्द ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करू शकता. ब्रेव्हरी म्हणजे शूरता, शौर्य. ओके. आता आपण नाउनमध्ये तसं बघायला गेलं तर खूप कन्सेप्ट्स आहेत. आपल्याला नाउनच्या सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये आपल्या असेंट बॅचमध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे डिटेलमध्ये. आज आपण थोडक्यात जे काही महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग रूल्स आहेत त्यातला पहिला रूल बघूया, रूल्स ऑफ अनकाउंटेबल नाउन. आता तुम्ही म्हणाल की आपण नाउनचे जे काही 5 प्रकार बघितले, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, या व्यतिरिक्त अनकाउंटेबल नाउन हा काही प्रकार आहे का? तर नाही. अनकाउंटेबल नाउन हा काही प्रकार नाही आहे. फक्त इथे आपण संख्येत मोजता न येणारे जे काही शब्द असतात, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. संख्येत मोजता न येणारे जे शब्द आहेत त्यांना आपण अनकाउंटेबल नाउन म्हणतो. एक्झाम्पल बघा तुम्ही, हेअर, फर्निचर, वर्ड, ॲडव्हाइस, ब्रेड. आता मी हे जे एक्झाम्पल सिलेक्ट केलेले आहेत हे मुद्दामून असे आहेत की जे तुम्ही म्हणू शकता की मॅडम हे तर अनकाउंटेबल कसे? आपल्याला काउंट करता येतात. आपण केस काउंट करू शकतो, पण एक एक जर शब्द आपल्याला इथे काउंट करायचा झाला तर तो इथे पॉसिबल नाही. ओके. जर मी म्हटलं हर हेअर इज ब्युटिफुल, याचा अर्थ तिचा एकच केस सुंदर आहे असं आपण नाही म्हणत. इन जनरल तिचे केस खूप सुंदर आहेत असं आपण म्हणतो. आणि तुम्ही इथे लक्षात घेतलं तर हेअर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे आणि म्हणून ते नेहमी आपण सिंग्युलरच वापरलेलं असतं. हे नेहमी सिंग्युलर वापरलेलं असतं. ठीक आहे. आता हेअर्स हा शब्द ॲक्च्युली नाही आहे. हेअरचं प्लुरल हेअर्स होऊ शकत नाही आणि त्यामुळे इथे प्लुरल आर हे सुद्धा आपण सिंग्युलर, हे जे काही प्लुरल व्हर्ब आहे ते देखील आपण या अनकाउंटेबल नाउनसोबत वापरू शकत नाही. अनकाउंटेबल रूल्स काय? फर्स्ट अनकाउंटेबल नाउन्समधला फर्स्ट रूल काय आहे? दीज नाउन्स आर यूज्ड इन सिंग्युलर फॉर्म्स ओनली. फक्त एकेरी आपण त्यांना वापरायचं आहे, एक वचनातच आपल्याला त्याला वापरायचं आहे. ठीक आहे.
असाच आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे फर्निचर, त्यानंतर वर्ड. आता वर्ड हा शब्द ॲक्च्युली आपण शब्द मोजू शकतो, 1 शब्द, 2 शब्द, 3 शब्द, पण ज्यावेळी आपण वर्ड हा शब्द ॲज अ प्रॉमिस दिलेला आहे, ठीक आहे, ॲज प्रॉमिस, तर त्यावेळी आपल्याला इथे हा वर्ड शब्द सिंग्युलरच वापरायचा आहे. मी तुला वचन देतो असं आपण म्हणतो, त्या वचनामध्ये किती शब्द आहेत हे आपण काउंट करतो का? नाही. त्यामुळे ॲज अ प्रॉमिस आपण जर हा शब्द वापरला असेल तर हा नेहमी अनकाउंटेबल असेल. आय केप्ट माय वर्ड. हे एक्झाम्पल बघा, आय केप्ट माय वर्ड म्हणजे मी माझा शब्द पाळला. किती शब्द होते हे मोजतोय का आपण? नाही. ओके. या पद्धतीने आपल्याला असेच अनेक शब्द आहेत की जे MPSCच्या आत्तापर्यंतच्या मागे मुख्य परीक्षेचे जर तुम्ही पेपर बघितले तर त्यात आपल्याला विचारलेले आहेत. एक्झाम्पल बघूयात आपण. एक PYQ आहे आपल्याकडे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. गुड ॲडवाईस नॉट ऑलवेज नीडेड. आता इथे ॲडवाईस हा शब्द अनकाउंटेबल आहे. मी सल्ला दिला, पण मी 1 सल्ला दिला, 2 सल्ले दिले असं होत नाही. तुम्हाला जर याचं प्लुरल करायचं असेल तर आपण इथे पीस ऑफ ॲडवाईस असं म्हणू शकतो, ठीक आहे. पण ॲडवाइसेस असं होत नाही. जर आपण ॲडवाइसेस हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल प्लुरल फॉर्ममध्ये, तो बरोबर पण आहे, पण तिथे त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे, ठीक आहे. त्यामुळे आता आपण इथे एकच लक्षात ठेवायचं आहे की ॲडवाईस हा शब्द जर सल्ला म्हणून वापरला असेल तर हा सल्ला हा नेहमी सिंग्युलर म्हणून कन्सिडर करायचा, कारण अनकाउंटेबल नाऊन आहे. मग आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे की आपल्याला हा ॲडवाईस शब्द सिंग्युलर वापरायचा आहे. ऑप्शन बघितले तर सगळे ऑप्शन हे सिंग्युलरसाठी वापरलेले आहेत. मग आता तुम्ही कसं ऑप्शन सिलेक्ट करणार? तुम्ही बघितलं तर बघा, ॲडवाईस या फिलिंग द ब्लँकसाठी आपल्याला वॉज, इज, हॅज आणि हॅड हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. मग तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवलं की ॲडवाईस हा सिंग्युलर आहे म्हणजे आपल्याला सिंग्युलर शब्द वापरायचा आहे, पण तसं होणार नाही. वॉज हा सुद्धा सिंग्युलर फॉर्म आहे, पण तो पास्ट टेन्समधला आहे. इज हे सुद्धा सिंग्युलरच आहे, बरोबर. आणि हॅज हे सुद्धा आपण सिंग्युलरसाठी वापरतो. मग सिंग्युलर कर्त्यांसाठी वापरणारे जे व्हर्ब्स आहेत ते इथे दिलेले आहेत. मग आपल्या परीक्षेमध्ये फक्त नंबर म्हणजे नाऊनचे जे नंबर आहेत, नाऊनचं एकवचन, अनेकवचन एवढ्यावर अभ्यास करून भागणार नाही. सगळ्या पद्धतीच्या आपल्या ग्रामरच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर असाव्या लागतील. आणि त्यासाठी मी तुम्हाला एक कीवर्ड सांगते, जी आपल्या बॅचची खासियत असणार आहे की जिथे आपण कीवर्ड्सवरती जास्त फोकस करणार आहे. कीवर्ड काय आहे या शब्दात, या वाक्यामध्ये? ऑलवेज हा शब्द. ऑलवेज हा शब्द किंवा युजली, जनरली, नेव्हर, सेल्डम असे जे शब्द आपण वापरतो हे नेहमी आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरलेले असतात. हे नेहमी आपण कशात वापरतो? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. ऑलवेज, नेव्हर, सेल्डम, युजली, ठीक आहे. असे अनेक शब्द आहेत. आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये हे डिटेलमध्ये बघूयात. सध्या तुम्ही एक लक्षात घ्या की ऑलवेज हा शब्द आपल्याला प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे हे सांगतो. मग प्रेझेंट टेन्स दर्शवणारे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, बरोबर. पण यातला आपल्याला हे एक गुड ॲडवाईस हॅज नंतर जर आपण हा शब्द वापरला तर तिथे वर्बचा थर्ड फॉर्म लागला असता, पण हे आपल्याला इथे इज वापरलं तरच हे सेंटेन्स करेक्ट होणार आहे. म्हणजे चांगला सल्ला हा प्रत्येक वेळी गरजेचाच आहे असं नाही. म्हणजे प्रत्येकाला सल्ल्याची गरज असते असं नाही, जो तो आपला बघून घेतो. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं की फक्त नाऊनचं सिंग्युलर आणि प्लुरल असं पाठांतर करून जायचं नाही. अनकाउंटेबल नाऊनला सिंग्युलर वर्ब, मग परीक्षेत तुमची अशी मजा होते, सगळे ऑप्शन सिंग्युलर वर्बचेच आहेत. ओके. अशाच पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो, कन्सेप्ट्स क्लिअर असावे लागतात. आता मगाशी मी जे सांगितलं ॲडवाईसेस हा शब्द असतो पण त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा असतो. तशाच पद्धतीने आणखीन काही शब्द आहेत ज्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म्स जे आहेत त्यांचे अर्थ वेगळे वेगळे होतात. वूड हा शब्द आहे. वूड म्हणजे आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो? लाकूड, बरोबर. आणि वुड्स, आणि जर वुड्स हा शब्द आपण कन्सिडर केला तर या वुड्सचा अर्थ काय होतो? फॉरेस्ट, जंगल, ठीक आहे. म्हणजे वूड हा शब्द एकवचनी आहे, पण त्याचं अनेकवचन करताना आपण वुड्स असा शब्द वापरतो. एस प्रत्यय इथे जोडलेला आहे आणि त्याचा अर्थ कसा पूर्णपणे बदलला. आपण जर असं म्हटलं, शी वॉज लॉस्ट इन वुड्स,
तर या वाक्याचा अर्थ ती लाकडामध्ये हरवली असा नाही, त्याचा अर्थ असा होतो की ती जंगलात हरवली. ओके, या पद्धतीने तुम्ही आणखीन एक शब्द बघा, ग्राउंड. ग्राउंडचं प्लुरल होतं. ग्राउंडचं प्लुरल आपण एस प्रत्यय जोडून ग्राउंड्स असं करतो, पण ह्या ग्राउंड्सचे दोन वेगळे वेगळे अर्थ असतात. एक म्हणजे मैदान, मैदानाचं अनेक वचन म्हणजे पण ग्राउंड्स, आणि त्याचबरोबर एखाद्या वेळी कारण, कारण किंवा जे मूळ आहे एखाद्या गोष्टीचं किंवा आधार आपण जे म्हणतो त्या पद्धतीने सुद्धा ग्राउंड्स हा शब्द वापरलेला असतो. एक्झाम्पल बघा, शी कॅन्सल्ड हर ट्रिप ऑन द ग्राउंड्स ऑफ इलनेस, हर इलनेस. ठीक आहे, तिने तिच्या आजारपणामुळे किंवा त्या आजारपणाच्या कारणामुळे तिने तिची ट्रिप जी आहे ती कॅन्सल केलेली आहे. ओके, त्यामुळे फक्त आपल्याला एकवचन अनेक वचन बघायचं नाही आहे, जितकं डिटेलमध्ये शक्य होईल तेवढा अभ्यास आपण करणार आहे. त्याचबरोबर आर्म म्हणजे काय, लिंब. लिंब म्हणजे आपले जे काही अवयव आहे त्यातला आर्म, हात. आणि जर तुम्ही आर्म्स हा शब्द सिंग्युलरमधून जर प्लुरल केला एस प्रत्यय जोडून, तर याचा अर्थ होतो वेपन. ठीक आहे, शस्त्र. तसंच कस्टम हा शब्द आहे आणि कस्टमचं प्लुरल होतं कस्टम्स. जर तुम्ही कस्टम्सचे दोन अर्थ बघितले तर पहिला अर्थ होतो रीत किंवा प्रथा, आणि दुसरा अर्थ असतो एखादा विशिष्ट पद्धतीचा टॅक्स. म्हणजे आपण ज्याला कस्टम्स ड्युटी म्हणतो ना, जिथे आपल्याला एखादी जी फाईल केलेली असते त्यामध्ये आपल्याला टॅक्स फाईल केलेला असतो, कर असतो, तो त्याला कस्टम्स असा शब्द आहे. ओके, आय होप तुम्हाला हे जे आत्तापर्यंत आपण सिम्पल रूल्स बघितलेले आहेत ते तुम्हाला समजले असतील. आता सरप्राईज काय आहे तर तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन मी इथे दिलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. क्वेश्चन वाचूयात आपण काय आहे ते. Fill in the blank with correct alternative. The dash officer carefully inspected the passengers dash at the airport. आता या fill in the blank मध्ये तुम्ही कस्टम आणि लगेज, त्याचबरोबर कस्टम्स आणि लगेजेस किंवा कस्टम लगेजेस, कस्टम्स लगेज या पद्धतीने सिंग्युलर का प्लुरल ते ओळखून वाक्य अर्थपूर्ण तयार करा. इंग्लिशमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, फक्त रूल्सचा अभ्यास केला म्हणजे नाही, आपल्याला मिनिंगफुल वाक्य बनवायची आहेत. ठीक आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला वाक्यात किंवा प्रश्नामध्ये दिलेलं नसणार आहे की मिनिंगफुली सेंटेन्स क्रिएट करा वगैरे. आपल्याला अर्थपूर्ण करेक्ट ग्रामरचा वापर करून सगळ्या पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हा तुम्हाला कॉन्फिडन्स जर पाहिजे असेल तर आपली जी असेंट बॅच आपण लॉन्च करत आहोत त्यासाठी इन्क्वायरी करा. इथे जे नंबर दिलेले आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.